नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणिताचे PYQ पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ कोणासाठी उपयुक्त आहे तर हा व्हिडिओ PSI, STI, ASO, पूर्व प्लस मुख्य, RTO, पोलीस भरती, सरळ सेवा भरती, शिक्षक अभियोग्यता अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे, कारण हे गणित सर्वांसाठीच येतं। तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे। अशीच आपण PYQ गणिताची आपल्या चॅनलवरती एक्सप्लेन करतच राहतो। तर चला मग आपण पहिलं गणित पाहूया। 0.004 गुणिले 0.5 बरोबर किती? तर हा प्रश्न PSI पूर्व 2012 मध्ये विचारला होता आणि यासाठी ऑप्शन दिले होते। पहिला ऑप्शन 0.00020, दुसरा ऑप्शन 0.0020, तिसरा ऑप्शन 0.0200, चौथा ऑप्शन 0.2000। तर यामध्ये आपल्याला आता उत्तर काढायचं आहे। तर पहिल्यांदा आपण जे सोपे प्रश्न आलेले आहेत एग्जाम मध्ये ते घेतलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल। म्हणजे अशाही परीक्षेमध्ये गणित येतात, खूपच अवघड काही येतात असं पण नाही। तर बघा, हा प्रश्न सोडवणं खूप सोपं आहे। फक्त आपल्याला इथं गुणाकार करायचा आहे। डायरेक्ट सुद्धा इथं तुम्ही गुणाकार करू शकता। 5 चोक 20 आणि इथं पहिल्यांदाच बघा उत्तर तर हे येणार आहे। आता तुम्हाला डिटेल मध्ये जर गुणाकार करायचा असेल तर तुम्ही करू शकता। तर बघा, 5 चोक 20 ला 0, ह्याचे आले 2 आणि इथं 5 आणि याचा गुणाकार शून्यच येणार, पण ह्याचे 2 आणि हे 2 शून्य पुढचे। आता या शून्याने यात सगळ्यांना गुणलं तर 0 0च येणार आहे। 1 2 3 4 0 0 2 0 0 0 आणि तर बघा, गुणाकारामध्ये आपण दशांश चिन्ह कसं देतो तर दशांश चिन्हानंतरच्या संख्या मिळतो 1 2 3 4। तर बघा, 1 1 2 3 4 आपल्याला संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि इथं आपला गुणाकार आलेला आहे 0.20 आणि 20। बघा, 0.00 आणि 20 ऑप्शन क्रमांक आहे आपला हा, ऑप्शन क्रमांक 2। तर बघा, आपण दशांश चिन्हाचा गुणाकार, बेरीज वजाबाकी, भागाकार सगळं काही मी तुम्हाला एकदम डिटेल मध्ये शिकवलेलं आहे। बेसिक टू ॲडव्हान्स स्पर्धा परीक्षा गणित अशी एक प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, ज्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेचे सर्व बेसिक पासून गणित शिकवलेले आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता। पुढचं गणित आहे 15 वजा 2 कंसाचा वर्ग बरोबर किती? हा सुद्धा प्रश्न PSI पूर्व 2012 मध्ये विचारला गेला आहे। हा सुद्धा प्रश्न एकदम सोपा आहे। 15 वजा 2 करायचा आहे, इथं येईल 13 आणि 13चा वर्ग। आता आपल्याला वर्गपाठ असायला पाहिजे 30 पर्यंत तर कमीत कमी, आणि 13चा वर्ग आहे 169। मग आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। आता हा प्रश्न बघा, 280 प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठ्याची जाडी 3.6 सेमी आहे, तर 630 प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठ्याची जाडी किती येणार आहे? तर हा सुद्धा प्रश्न PSI पूर्व 2012 मध्ये विचारला गेला होता। ऑप्शन आहेत 8.0 सेमी, 8.1 सेंटीमीटर, 7.8 सेंटीमीटर आणि 7.5 सेंटीमीटर। तर आता याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे। तर बघा, इथं आपल्याला प्रश्नामध्ये 280 बरोबर किती दिला आहे? 280 प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठ्याची जाडी दिली आहे 3.6। तर आपल्याला विचारलेली आहे 630 गठ्ठ्यांची, ही आपल्याला माहित नाही, मग आपण याला x मानू। आता आपण तिरकस गुणाकार करूया। 280 गुणिले x, 280 गुणिले x बरोबर 630 गुणिले 3.6। असाच करतो ना आपण तिरकस गुणाकार, तर आपल्याला असा तिरकस गुणाकार करायचा आहे। तर बघा, आता हे x आपण या साईडला ठेवूया आणि हे 280 जे आहे ते दुसऱ्या साईडला गेल्यानंतर इथं गुणाकारामध्ये आहे, मग इकडे गेल्यानंतर भागाकारामध्ये जाईल आणि हे 630 गुणिले 3.6 हे जसेच तसं राहील इकडच्या साईडचं, आणि इकडचं 280 भागाकारामध्ये जाईल याच्या। तर आता या दोघांचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला मिळेल 2268
डिवाइड 280 आणि आता भागाकार केल्यानंतर उत्तर येईल 8.1. तर बघा आपला पर्याय क्रमांक आहे 2. तर अशा प्रकारे आपल्याला गणित सोडवायचं आहे. पुढचं गणित आहे 5 डिवाइड 0.1 आहे. बघा इथं दशांश चिन्ह आहे 1 च्या अगोदर आणि याचा वर्ग गुणिले दशांश चिन्ह 5 बरोबर किती. तर बघा इथं शून्य दिलं नाही, फक्त दशांश चिन्ह दिलंय. आपल्याला हे कन्फ्यूज करण्यासाठी असं दिलं आहे. तर हे 0.1च आहे. तर आपण अगोदर याला लिहून घेऊया. 5 डिवाइड 0.1 चा वर्ग गुणिले 0.5. तर बघा खूप सोपं आहे सोडवणं. तर आता याचा वर्ग केल्यानंतर आपल्याला मिळतं 0.01 आणि गुणिले हे 0.5 जसेच तसं आणि 5. आता या दोघांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला मिळतं 5 डिवाइड 0.005. तर बघा 5 1 5 आणि हे पुढचे 3 शून्य. पुढे आता आपल्याला माहित आहे, आपण हा धडा शिकलेला आहे पूर्ण. आता तर आपण शिकल्याप्रमाणे बघा भागाकार करत असताना दशांश चिन्हाच्या छेदस्थानी दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती संख्या आहे तेवढेच चिन्ह आपल्याला वर द्यायचे आहेत. म्हणजे हे दशांश चिन्ह निघून जातं, म्हणजे हे चिन्ह इथे येतं. तर 1 2 3 आहेत, मग आपण 3 शून्य इथं दिलेले आहेत. तर बघा 3 शून्य आपण इथं दिले आहेत आणि हे दशांश चिन्ह इथं आलं. म्हणजे ह्या पुढच्या शून्यांची काही किंमत राहिली का नाही आणि या मागच्या दशांश चिन्हाची काही किंमत राहिली का नाही. तर बघा हे 5 आपल्या इथं राहिलेलं आहे. तर इथं 5000 डिवाइड 5 केलं आणि इथं आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 1 1000. पुढचं गणित खालील भागाकाराची किंमत किती हा प्रश्न PSI मुख्य परीक्षेत 2012 मध्ये विचारला आहे. 1/3 अधिक 1/1 3 वजा 1 बघा 1 आणि 3 अधिक 1/3 आहे. तर मी तुम्हाला अशी गणित खूप सारी सोडवून दाखवलेली आहेत. अशी गणित आल्यानंतर काहीच घाबरायची गरज नाही, फक्त खालून वरती सोडवत जायचे आहेत असे गणित. तर पहिल्यांदा ही पायरी सोडवा. 3 त्रिक 9 अधिक 1 10. तर वरचं जसंच तसं ठेवायचं आहे आपल्याला. 3 अधिक 1/1 3 वजा आहे इथं छेद. आता ही पायरी सोडवा अगोदर. 3 त्रिक 9 अधिक 1 10 10/3 आपल्याला हे सोडवायचं आहे अगोदर. नंतर येईल आपलं आता हे वरचं तसंच राहील 1 3 अधिक 1 आता इथं हे 3 1 3 वरी जाईल आणि हे जे 10 आहे ते खाली येईल आणि हे 3 वजा तसंच राहील. आता आपल्याला ही पायरी सोडवायची आहे. 1/3 अधिक 1/10 30 आणि 3 33 वजाबाकी आहे. तर 10 30 आणि वजाबाकी होईल इथं 27 होईल. तर बघा इथं 27/10 येईल. आता हे पण उलट होणार. 1/3 अधिक 10/27. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. 27 गुणिले 3 करायचं आहे. आता इथं 27 गुणिले 3 करायचं आहे. 81 येईल अधिक हे 10 91/27 इथं राहील. आणि आता हे सोडवल्यानंतर बघा इथं 1 भागिले पूर्ण हे आहे. मग 27 1 27 होईल हे. आणि इथं मधल्या 1चा आणि 91चा 91 1 91. तर बघा हे आपलं उत्तर आहे 27/91 आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. तर अशा प्रकारे गणित सोडवायचं आहे. खाल्ल्या पायरीवर पासून वरल्या पायरीपर्यंत आपल्याला सोडवत जायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर यामध्ये काहीच तुम्हाला अवघड वाटणार नाही.
तर अशा प्रकारे आज आपण 5 गणितांचा सराव केला आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 10 गणितांचा सराव करणार आहोत। वेगवेगळी गणितं, सर्व प्रकारची गणितं परीक्षेत ज्या प्रकारची येतात ती सर्व आपण या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत। तर ही सिरीज रोज बघा, म्हणजे तुमची प्रश्नांची रोज प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये त्यासाठी या प्रॅक्टिसची खूप जास्त मदत होईल। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे मी इथून पुढची सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।